माझी जाऊबाई रोज रात्री सासऱ्यांच्या रूममध्ये त्यांची मसाज करायला जात असे आणि जेव्हा मी बाहेरून ऐकायचे तेव्हा मला माझ्या जाऊबाईंच्या रडण्याचा आवाज ऐकू यायचा। एके दिवशी मी माझ्या जाऊबाईंना विचारलं तर हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग फिका पडला। ती म्हणाली की हे तू कुणाला सांगू नकोस आणि आज रात्री माझ्या जागी तू सासऱ्यांची मसाज करायला त्यांच्या रूममध्ये जा। मी सासऱ्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा माझ्या सासऱ्याने रूमचा दरवाजा बंद केला आणि लाईट बंद होताच त्यांनी, माझं नाव गौरी आहे, माझं लग्न या जगातील एका वेगळ्याच कुटुंबात झालं असं म्हणणं योग्य ठरेल, कारण तिथे जे काही घडायचं ते सर्व समजण्यापलीकडचं होतं। माझ्या नवऱ्याचं नाव अजय होतं, आमचा प्रेमविवाह होता, परंतु माझ्या घरातल्यांना हे लग्न अजिबात मान्य नव्हतं, कारण माझा नवरा खूपच अशक्त आणि कमजोर दिसायचा। माझ्या वडिलांना खात्री होती की हा कोणता तरी नशा करत आहे आणि यामुळेच माझ्या घरातले या लग्नाला मान्यता देत नव्हते। आमचे लग्न थाटामाटात पार पडावं अशी माझी इच्छा होती, परंतु असं काही घडलं नाही। माझे आई वडील या लग्नासाठी खूप जास्त विरोध करत होते, परंतु मी सुद्धा माझ्या हट्टावर कायम राहिले। त्यामुळे माझ्या वडिलांनी अजयला सांगितलं, जर तुला गौरीसोबत लग्न करायचं असेल तर तुझ्याकडे 3 दिवस आहेत, या 3 दिवसामध्ये तिच्याशी लग्न करून तिला घेऊन जा, नाहीतर 4थ्या दिवशी मी तिचं लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी लावून देईल। अजयने खूप खटापटी केल्या, त्याच्या मित्रांची मदत घेतली आणि माझ्यासोबत लग्न केलं। बाबा म्हणाले, आजपासून तुझ्यासाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत। अजयचे वडील सुद्धा आमच्या लग्नाला आले होते आणि ते खूप आनंदात होते। त्यांचं असं म्हणणं होतं की प्रेमविवाह करणं यात काहीही गुन्हा नाही। लग्न झाल्यानंतर माझा नवरा रात्रंदिवस मेहनत करू लागला, कारण आता आम्हाला पैशाची जास्त गरज होती। तो सकाळी कामावर जायचा आणि रात्री परत घरी यायचा, परंतु एके दिवशी मला खूप विचित्र असं दिसलं। माझी जाऊबाई तिची सर्व कामं आवरून सासऱ्याच्या खोलीत जात होती, तिच्या हातात तेलाचा कप होता। हे दृश्य पाहून मला खूप आश्चर्य वाटलं। ती आत गेली आणि त्यानंतर तिने दरवाजा बंद केला। जाऊबाई जाऊन आत बराच वेळ झाला होता, तरीसुद्धा जाऊबाई सासऱ्याच्या रूममधून बाहेर आली नव्हती। मला आश्चर्य वाटलं की एवढा वेळ ही सासऱ्यांच्या रूममध्ये जाऊन नक्की काय करत असते। काही वेळाने माझा नवरा आला, मी त्याला जेवण वाढलं, आम्ही दोघेही जेवलो व त्यानंतर आम्ही एकत्र गप्पा मारत बसलो। दुसरीकडे मी पाहिलं तर सासऱ्यांच्या खोलीची लाईट बंद होती, म्हणजे याचा अर्थ माझा सासरा झोपला होता, परंतु माझी जाऊबाई त्या रूममधून बाहेर आली नव्हती। बराच वेळ गप्पा मारल्यानंतर आम्ही दोघेही झोपायला गेलो। दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच घडलं। माझा नवरा रात्री कामावरून उशिरा यायचा, त्यामुळे मला त्याची वाट पाहत जागं राहावं लागायचं, परंतु जाऊबाई नेहमीप्रमाणे तेलाचा कप घेऊन सासऱ्याच्या रूममध्ये जायची, पुन्हा ती रूममधून बाहेर येतच नसे। एके दिवशी मी रात्री नवरा घरी आल्यावर त्याच्यासाठी दरवाजा उघडण्यासाठी गेले होते। मला सासऱ्यांच्या रूममधून जाऊबाईंच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला। मला आश्चर्य वाटलं, जाऊबाई सासऱ्याच्या रूममध्ये जाऊन असं काय, का बरं रडत आहेत? मला दरवाजा वाजवून त्यांना उठवायचं होतं, परंतु मी विचार केला की मी हे सर्व उद्या जाऊबाईंनाच विचारेन। मी माझ्या नवऱ्याला सुद्धा याबद्दल काहीच सांगितलं नाही। दुसऱ्या दिवशी मी भाजी चिरत असताना जाऊबाईंना विचारलं की तुम्ही रात्री सासऱ्यांच्या रूममध्ये का गेला होतात? माझ्याकडून असा प्रश्न ऐकून जाऊबाई खूपच घाबरल्या। त्या मला म्हणाल्या की सासऱ्याचे पाय दुखत होते, त्यामुळे मी त्यांच्या पायाला तेल लावायला गेले होते। तेव्हा मी म्हणाले की तुम्ही तेल लावायला गेला होतात, मग दरवाजा बंद करायची काय गरज होती? मी तुमच्या खोलीजवळून 2-3 वेळा गेले, परंतु मला तुम्ही तुमच्या खोलीत दिसला नाही। तेव्हा माझी जाऊबाई मला सांगू लागली, मी बाथरूममध्ये होते आणि त्यामुळेच मी तुला दिसली नसेल। मला माहीत होतं की जाऊबाई माझ्यासोबत खोटं बोलत आहे, परंतु जेव्हा मी तिला काहीच म्हणाले नाही, मला अंदाज आला होता की ह्या घरामध्ये
काहीतरी खूप चुकीचं असं घडत आहे. ही सर्व गोष्ट मी माझ्या मैत्रिणीला सांगितली. तेव्हा तिने मला सांगितलं की तुमच्या घरात नक्कीच काहीतरी चुकीचं घडत आहे. तू तुझ्या सासऱ्यावर आणि जाऊबाईवर लक्ष ठेवायला हवं. माझी जाऊबाई खूप विचित्र प्रकारची बाई होती. ती नेहमी घरात गप्प असायची आणि खूपच मोकळ्या प्रकारचे कपडे घालायची. तिला विचारलं असता ती सांगायची की खूप गरम होत आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचे कपडे घालत आहे. एके दिवशी आमच्या घरात आमचे काही नातेवाईक आले. तेव्हा बोलता बोलता ते मला बोलून गेले की लग्नाच्या आधी तुझा नवरासुद्धा बाहेरच्या देशात नोकरी करण्यासाठी जाणार होता, परंतु त्याच्या वडिलांनी त्याला जाऊ दिलं नाही. मी म्हणाले की माझा नवरा बाहेर नोकरीसाठी जात नाही, ही तर खूप चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे माझा नवरा कायम माझ्यासोबत असेल. तेव्हा ते नातेवाईक मला म्हणू लागले, तुझ्या जाऊबाईचा नवरासुद्धा कायम बाहेरच असतो, ती खूपच उदास राहत असेल ना. तेव्हा मी सांगितलं की माझी जाऊबाई उदास नसते, ती नॉर्मलच असते, व्यवस्थित तयार होते, मेकअप वगैरे सर्व काही करते. तेव्हा नातेवाईक म्हणू लागले की असं नाही, आम्ही तर तिला खूप उदास पाहिलं आहे. माझ्या जाऊबाईला पाहून असं वाटायचं नाही की तिचा नवरा बाहेरच्या देशात नोकरीसाठी आहे. माझ्या दिराबद्दल कधीच कोणी काही बोलत नसे. मी त्याचा फोटोसुद्धा अजून पाहिला नव्हता. जाऊबाईंना सुद्धा त्यांच्या नवऱ्यासोबत फोनवर बोलताना मी कधीच पाहिलं नाही. एके दिवशी आम्ही सर्वजण जेवत होतो. तेव्हा बोलता बोलता माझा सासरा बोलून गेला की देवाने मला एकच मुलगा दिला आहे आणि माझं जे काही आहे ते सर्व त्याचंच आहे. मी म्हणाले की पप्पा, तुम्हाला तर 2 मुलं आहेत. तेव्हा ते म्हणू लागले, हां आणखी एक मुलगा आहे. मी थोडं ना माझ्या मुलाला विसरणार आहे. मी फक्त मस्करी करत होतो. मात्र मला त्यांची ही मस्करी अजिबात खरी वाटली नाही. कारण असं एखादा बाप त्याच्या मुलाला कसं काय विसरू शकतो. माझ्या नवऱ्याने सुद्धा त्यांचं हे बोलणं ऐकून एक वेगळाच चेहरा केला आणि जाऊबाई सुद्धा इकडे तिकडे पाहू लागल्या. असं वाटत होतं की हे तिघेही माझ्यापासून कोणती तरी गोष्ट लपवत आहेत. माझ्या जाऊबाईंचं नेहमीच रुटीन फिक्स होतं. मी जाऊबाईंना विचारलं की तुम्ही रोजच्या रोज सासऱ्यांच्या रूममध्ये कशासाठी जाता. तेव्हा जाऊबाईंनी सांगितलं की सासऱ्यांचे पाय नेहमी दुखत असतात आणि जेव्हापर्यंत त्यांचे पाय कोणी दाबत नाही तेव्हापर्यंत त्यांना झोप लागत नाही. मी विचार करत होते की सासरा झोपल्यानंतर जाऊबाई त्यांच्या रूममधून बाहेर का येत नाही, ती सासऱ्याच्या रूममध्येच का राहते, पूर्ण रात्रभर ती सासऱ्यांचे पाय दाबत असते का. माझ्या डोक्यात खूप वेगवेगळे विचार येत होते. रूममधून वेगवेगळे आवाज येत होते. त्यामुळे नको ते विचार माझ्या डोक्यात सारखे येत होते. एके दिवशी असं घडलं की ज्यामुळे मी तर हैराणच झाले. मी माझ्या जाऊबाईंना कपडे बदलताना पाहिलं. त्यांना पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण माझी जाऊबाई प्रेग्नेंट होती. मी त्यांना विचारलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात, मग मला सांगितलं का नाही. माझं बोलणं ऐकून जाऊबाई खूपच घाबरली आणि ती म्हणाली की आमच्यामध्ये असं प्रेग्नेंट असलेलं लगेच सांगत नाहीत. जेव्हापर्यंत 7 महिने पूर्ण होत नाहीत तेव्हापर्यंत कोणालाही प्रेग्नन्सीबद्दल सांगत नाहीत. असं मानणं आहे की जर ही बातमी 7 महिन्यापूर्वी कोणाला सांगितली तर होणाऱ्या बाळाला दृष्ट लागते आणि म्हणूनच मी ही बातमी कोणाला सांगितली नाही. जाऊबाईंना आता 7वा महिना चालू होता. याचा अर्थ असा की 7 महिन्यापूर्वी माझा दीर घरी आला होता, परंतु त्याच्याबद्दल कोणीही काहीच विषय काढला नव्हता. या घरात राहून मला 2 महिने झाले होते. माझ्या दीराने परदेशातून आमच्या घरी अजून काहीच पाठवलं नव्हतं, ना पैसे ना कुठली वस्तू. मी विचार करू लागले की माझी जाऊबाई 7व्या महिन्याच्या गरोदर आहे आणि तरीसुद्धा माझा सासरा तिला पाय दाबण्यासाठी रोजच्या रोज बोलत आहे. त्याला समजायला पाहिजे की तिची तब्येत ठीक नाही. अशा वेळी तर बाईला आराम करण्याची सक्त गरज असते. एके दिवशी आम्ही सर्वजण जेवत होतो. तेव्हा मी जाऊबाईंना म्हणाले की माझ्याकडे कैऱ्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कैऱ्या खायची तर खूप इच्छा होत असेल ना.
तेव्हा माझी जाऊबाई मला म्हणू लागली की तुला कोणी सांगितलं मी गरोदर आहे? माझा नवरा तर अजून मला भेटायला आलासुद्धा नाही, मग मी गरोदर कशी असेल? हे ऐकून मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. माझी जाऊबाई सरळ सरळ माझ्यासमोर खोटं बोलत आहे. मला चांगल्या प्रकारे माहीत होतं की ती गरोदर आहे आणि जर तिचा नवरा मागचे काही महिने घरी आला नव्हता, मग तिच्या पोटात असणारं बाळ ते कोणाचं होतं? माझ्या सासऱ्यांनी सुद्धा मला सांगितलं की ती तुझ्यासोबत मस्करी करत होती आणि तुला ते खरंच वाटलं. गौरी, अजून अशी कोणतीच खुशखबरी आपल्या घरात आली नाही. आता अशी खुशखबरीची तुमच्याकडूनच अपेक्षा आहे. लवकरच आम्हाला खुशखबरी द्या. बोलता बोलता मध्येच सासरा जाऊबाईंना म्हणू लागला की तू मला म्हणाली होतीस की तुला माहेरी जायचं आहे. चल, मी तुला माहेरी सोडून येतो. माझा सासरा मला सांगू लागला की हिचा नवरा तर घरी नसतो, त्यामुळे ही जेव्हा सांगेल तेव्हा मी हिला माहेरी सोडतो. मी न विचारताना सुद्धा माझा सासरा त्याची बाजू मांडत होता. सासरा म्हणत होता की हिच्या वडिलांसोबत माझी चांगली मैत्री आहे. तिथे गेल्यानंतर माझा थोडा टाईमपाससुद्धा होतो. तुम्ही दोघं जेवा, मी हिला घेऊन माहेरी जातो. त्यानंतर लगेचच सासरा जाऊबाईंना माहेरी घेऊन गेला. सासरा आणि जाऊबाई गेल्यानंतर माझा नवरा मला विचारू लागला की तुला कोणी सांगितलं की वहिनी प्रेग्नेंट आहे? तेव्हा मी सांगितलं, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे, त्यांचं पोट वाढलं होतं. तेव्हा माझा नवरा हसू लागला आणि मला म्हणू लागला की त्यांचं पोट तर जेवल्यामुळे वाढत आहे आणि तुला वाटलं की ती प्रेग्नेंट आहे. माझा भाऊ 2 वर्षापासून घरी परत आला नाही, मग वहिनी प्रेग्नेंट कशी असेल? मी माझ्या नवऱ्याला काहीच बोलले नाही, परंतु मला ही गोष्ट माहीत होती की माझी जाऊबाई प्रेग्नेंट आहे, कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तिला पाहिलं आहे. मला एकच गोष्ट समजत नव्हती की जाऊबाई ही गोष्ट का लपवत आहे आणि ती केव्हापर्यंत ही गोष्ट लपवणार आहे? तिला मुलाला जन्म द्यायचा नाही का? रात्री माझा सासरा आणि जाऊबाई घरी परत आले, परंतु जाऊबाईंच्या चेहऱ्याला काहीतरी लागलं होतं. मी त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, रिक्षातून उतरताना खाली पडले आणि म्हणून चेहऱ्याला लागलं. सरळ सरळ खोटं बोलत आहेत हे मला माहीत होतं. जर त्या रिक्षातून पडल्या असत्या तर त्यांच्या पोटात असलेल्या बाळाला सुद्धा इजा झाली असती, परंतु असं काहीच घडलं नव्हतं. मला असं वाटत होतं की त्यांना कोणीतरी मारलं आहे. रात्री पुन्हा जेव्हा जाऊबाई माझ्या सासऱ्यांच्या रूममध्ये त्यांच्या पायांना तेल लावण्यासाठी जात होत्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला पाणी दिसत होतं. खोलीचा दरवाजा उघडण्यापूर्वी त्यांनी डोळ्यातील पाणी साफ केलं. मला आता समजलं होतं की जाऊबाईंसोबत नक्कीच कोणता तरी अत्याचार होत आहे आणि ती निमूटपणे सर्व काही सहन करत आहे. एके दिवशी मी जाऊबाईंना रागाने म्हणाले की तुम्ही खोटं का बोलत आहात? मला माहीत आहे की तुम्ही प्रेग्नेंट आहात. मी स्वतःच्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिलं आहे. मला खरं खरं सांगा, तुमच्या पोटात कोणाचे बाळ आहे? तुमचा नवरा जर घरी परत आलाच नाही, मग तुमच्या पोटात असणारं हे बाळ नक्की कोणाचं आहे? माझं बोलणं ऐकून जाऊबाई काहीच बोलत नव्हती. मी तिला म्हणाले, सासऱ्यांच्या पायाला तेल लावल्यानंतर तुम्ही रूममधून बाहेर का येत नाही? तिथे झोपण्याची काय गरज आहे? आणि असं रोज रोज त्यांच्या पायात का दुखत असतं? असं कोणतं का ते करत असतात? जर तुमचं दोघांचं काही चक्कर चालू असेल तर मी तुम्हाला बदनाम केल्याशिवाय राहणार नाही. मला माहीत आहे की तुझा नवरा 2 वर्ष बाहेरच्या देशात काम करत आहे, म्हणून याचा अर्थ असा नाही की तू इकडे काही वेगळा चक्कर चालू करावा. आणि या सर्वमध्ये तुझ्या पोटात बाळणाऱ्या त्या बाळाची काय चूक आहे? तो जेव्हा या जगात येईल तेव्हा तो कोणाला स्वतःचा बाप म्हणेल? तुला या बाळाला जन्म द्यायचा नाही का? केव्हापर्यंत तू हे सर्व लोकांपासून लपवून ठेवणार आहेस? माझं बोलणं ऐकून जाऊबाईंना खूपच राग आला. तेव्हा ती मला म्हणू लागली की तुला असं वाटत आहे ना की मी सासऱ्यांच्या रूममध्ये उगाचच का जाते आणि हे बाळसुद्धा माझ्या नवऱ्याचं नाही. मग ठीक आहे, आज
माझ्या जागी सासऱ्याच्या रूममध्ये तू जा आणि त्यांच्या पायांना तेल लाव आणि मग पहा तिथे काय घडते ते. मी तिला म्हणाले की ठीक आहे, मी पाहते तिथे काय घडते. जाऊबाई म्हणाल्या की सासरे पहिलेच रूमची लाईट बंद करून ठेवतात आणि तू जेव्हा रूममध्ये जाशील तेव्हा ते तुला म्हणतील की तू त्यांच्या पायांना तेल लाव. मी म्हणाले की ठीक आहे, मी जाऊन आज पाहतेच की नक्की आतमध्ये असं काय घडत असतं. मला माहीत होतं की स्त्रीची कधीच चूक नसते, परंतु माझी जाऊबाई हे सगळं सहन का करत होती. मला असं वाटत होतं की माझा सासरा जाऊबाईसोबत जबरदस्ती करतोय, परंतु ती हे सर्व निमूटपणे का सहन करत होती. ती मला किंवा माझ्या नवऱ्याला हे सर्व सांगू शकत होती, परंतु ती सर्व निमूटपणे का सहन करत होती मला काहीच कळत नव्हतं. माझा सासरा 9 वाजता झोपायचा आणि माझा नवरा उशिरा घरी परत यायचा. त्यामुळे मला सासऱ्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांच्या पायाला तेल लावायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी रूममध्ये गेले तेव्हा लाईट आधीच बंद होती. मी हातात तेलाचा कप घेतला आणि रूममध्ये जाऊ लागले. मला माझ्या जाऊबाईंनी आधीच सांगितलं होतं की आतमध्ये गेल्यानंतर लगेच दरवाजा बंद कर आणि काही विचारल्यावर फक्त हा किंवा हो मध्ये उत्तर दे. मी तिला ठीक आहे असं म्हणाले आणि सासऱ्याच्या रूममध्ये गेले. जेव्हा रूममध्ये गेले तेव्हा माझ्या सासऱ्याने आतमध्ये जाऊन मला एक अशी गोष्ट सांगितली की मी माझ्या कानांना हातच लावला. सासरा म्हणू लागला, माझ्या जीवलगा आज इतका वेळ का लावला. सासऱ्यांचं असं बोलणं ऐकून मी तर हैराणच झाले. सासरा पुढे म्हणू लागला, माझ्याजवळ बस, उभी का आहेस, माझ्यापासून नाराज आहेस का. सासरा असं बोलत होता जसं की तो त्याच्या बायकोसोबतच बोलत आहे. मला जाऊन फक्त 2 मिनिटच झाली होती, परंतु सासऱ्याचं असं बोलणं ऐकून मी ताबडतोब रूम बाहेर आले आणि जाऊबाईंकडे पाहू लागले. त्यानंतर जाऊबाई मला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेली आणि एक फोटो दाखवला ज्यामध्ये ती सासऱ्यासोबत त्याची बायको बनलेली होती. जाऊबाई मला सांगत होती की हा माझा सासरा नाही तर माझा नवरा आहे. माझं यांच्यासोबत लग्न झालं आहे. तू जे काही आवाज ऐकले त्यांचं कारण फक्त हेच आहे की मी त्यांचे पाय दाबून थकून जायचे आणि म्हणूनच माझ्या तोंडातून असे आवाज यायचे. हा माणूस चांगला नाही, हा माझ्यावर खूप अत्याचार करत असतो. मला त्याचा गुलाम समजतो कारण माझ्या मागे पुढे कोणीच नाही, परंतु तो माझा नवरा आहे आणि माझ्या पोटात वाढणारं हे मूल त्याचंच आहे. त्याने सांगितलं होतं की जेव्हा माझ्या प्रसूतीची वेळ असेल तेव्हा तो मला माझ्या गावी पाठवून देईल आणि त्यानंतर काहीतरी विषय फिरवून सांगेल की हा मुलगा आम्ही दत्तक घेतला आहे. तुझ्या नवऱ्यानेच हा प्लॅन बनवला होता जेणेकरून तुला ही गोष्ट समजू नये आणि त्याच्या परिवाराची बदनामी होऊ नये. जेव्हा तू सगळ्यांसमोर म्हणालीस की मी गरोदर आहे तेव्हा ही गोष्ट ऐकून माझ्या नवऱ्याला खूपच राग आला व त्यामुळेच त्यांनी मला खूप मारलं व त्या दिवशी तुला माझ्या चेहऱ्यावर जी जखम दिसली ती नवऱ्याने मारल्यामुळेच होती. हा परिवार खूपच विचित्र आहे. इथे खूप सारे रहस्य आहेत आणि त्यातीलच एक रहस्य मी आहे. तुझ्या नवऱ्याने कदाचित तुला ही गोष्ट यासाठी नाही सांगितली कारण तू वेगळ्या प्रकारे काही विचार करू नये, परंतु तू आता तुझ्या नवऱ्याला सर्व काही सांग. तू सांग की तुला आता सगळं कळलं आहे, पण तू आता शांत राहा. काही दिवसानंतर माझा नवरा स्वतः तुला हे सर्व सांगेल, परंतु तेव्हापर्यंत तू माझी जासूसी माझ्यावर लक्ष ठेवणं बंद कर कारण त्यामुळे माझा नवरा मला खूप त्रास देतो. मी माझ्या जाऊबाईची माफी मागितली आणि तिला सांगितलं की आतापासून पुढे मी अशी कोणतीच गोष्ट करणार नाही कारण माझ्यामुळे तिला त्रास सहन करावा लागत होता. त्यानंतर मी माझ्या नवऱ्याला ही सर्व गोष्ट सांगितली तर त्यालासुद्धा स्वतःचीच लाज वाटू लागली. माझा नवरा मला सांगू लागला की मी विचार केलं की तू तुझं सर्व घरदार सोडून माझ्यासाठी इकडे आली आहे आणि तुला असं वाटायला नको की तू माझ्यासोबत लग्न करून खूप मोठी चूक केली आहेस आणि म्हणूनच मी तुला हे सर्व सांगितलेलं नाही. काही दिवसानंतर माझ्या सासऱ्याला एक मुलगी झाली. त्यानंतर आता माझा सासरा आणि जाऊबाईमध्ये भांडणं कमी होऊ लागली आहेत.
आता सासरा त्यांच्या बायकोची म्हणजेच माझ्या सासूबाईंची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माझी कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.